दिवाळी फराळमध्ये आज मी इथं बनवते ना खमंग आणि एकदम चमचमीत असा चिवडा. तर चला आपण इथं बनवूया. तर इथं मी 1.5 किलोचा चिवडा बनवायला घेतलेला आहे. तर सगळ्यात अगोदर मक्याचा चिवडा मी तळून घेते छान असा, आणि एकदम तेल व्यवस्थित तापलेलं असलं की नाही चिवडासुद्धा बघा डबलच फुलतो जास्तच. तर हे बघा इथं सगळं मी मक्याचा चिवडा तळून घेतला आणि गरम आहे तोपर्यंत साखर आणि मीठ लावून घेतलं. तुम्ही हवं तर त्याला मिरची पावडर तिळसुद्धा टाकू शकताय. गरम आहे तोपर्यंत छान ते चिटकून बसतं त्याला. त्याच्यानंतर लगेच इथं मी शेंगदाणे घेतलेत बघा तळून. शेंगदाणे मोठ्या वाटीनं 1 वाटी घेतले होते, डाळ 1 वाटी घेतलं होतं. तर ते सुद्धा छान असं तळून घेतलं इथं. आणि लसूण भरपूर असा घेतला होता. नेहमी तर तसा मी ठेचूनच घेते, पण ह्यावेळेस तळून घातला होता. आणि जास्त नाही तळू द्यायचा कारण तो कडवट लागतो परत म्हणून. आणि त्याच्यानंतर खोबरंसुद्धा इथं मी 1 वाटी घेतलं होतं. तर ते सुद्धा छान असं तळून घेतलेलं आहे बघा. आणि कढीपत्ता मस्त असा तडतडू दिला, लगेच काढून घेतला तो सुद्धा. आणि हे जे तळून घेतलं होतं सगळं दोन्ही पातेल्यात चुरमुऱ्यावरती मी हे पसरून घेतलं. त्याच्यानंतर लगेच इकडं तेलात 2 चमचे जिरे, 2 चमचे मोहरी आणि हिंग पावडर टाकली 1 चमचा, छोटा चमचा बरं का. त्याच्यानंतर एक 2-2.5 चमचे मी इथं हळद घातली, मोठे 3 चमचे मिरची पावडर घातली. आणि हा सुहानाचा चिवडा मसाला मी इथं घेतलेला आहे, तो 1.5 किलोसाठी इथं मी 1.5 पॅकेट घातलेलं आहे. त्याच्यानंतर मोठे 3 चमचे होईल एवढी मी इथं बारीक केलेली साखर आणि चवीपुरतं मीठ घातले, म्हणजे जवळजवळ एक 2-2.5 चमचे मी इथं मीठ घातलेलं आहे. आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि लगेच इथं आपल्या ह्या चुरमुऱ्यावरती असं ओतून घेतलं. आणि पटकन इथं मग चुरमुरे आपले ना मी अशा हलवून घेतले मिक्स करून. आणि सगळ्यात लास्टला मक्याचा जो चिवडा आपण तळून घेतला होता तर तो त्याच्यावरती इथं मिक्स करून घेतला. तर इथं बघू शकता एकदम असा लाल भडक आणि मस्त असा आपला चिवडा इथं बनवून तयार होता. तर हे बघा छान असं मस्त कुरकुरीत होण्यासाठी मी तर चुलीवरतीच आरावरती पातेलं ठेवलं होतं. तर खूप छान बनलेलं आहे. तर ह्या पद्धतीने नक्कीच ट्राय करा. भेटू परत. बाय.